नमस्कार, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पोटली मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मैदा, अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी पिठी साखर, तूप, बदाम, काजू, मनुके आवडीनुसार, 1 चमचा खसखस, 1 चमचा वेलची पूड आणि तळण्यासाठी तेल। सर्वप्रथम एका बाउलमध्ये चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे। त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप छान मैद्याला चोळून घ्यायचे आहे। तुपामुळे मोदक छान खुसखुशीत होतात। तूप छान चोळून झालेले आहेत। पिठाचा असा गोळा तयार झाला की समजावा आपले मोहन छान लागले गेले आहे। आता आपण थोडे थोडे करून पाणी घालूया आणि पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया। आपला पिठाचा गोळा तयार आहे। आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आता आपण सारणाची तयारी करूया। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम यांची भरड करून घेऊया। आता कढईमध्ये सर्वप्रथम खसखस भाजून घ्यायची आहे। खसखस छान भाजून घ्यायची आहे। आपली खसखस भाजून झालेली आहे, ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं देखील मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। आपलं सुकं खोबरं छान भाजून झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया। आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि भरड केलेले काजू बदाम घालून घ्यायचे आहे आणि छान मंद आचेवर परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये मनुके घालून घेऊया आणि ते देखील छान परतून घेऊया। आता आपण एका बाउलमध्ये सुकं खोबरं छान हाताने बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये भाजलेली खसखस, परतून घेतलेले काजू बदाम मनुके घालून घ्यायचे आहे। आवडीनुसार पिठी साखर घालायची आहे। मी इथे अर्धी वाटी घालत आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये वेलची पूड घालायची आहे। हे मिश्रण छान आपण एकजीव करून घेऊया। आपलं सारण तयार आहे। आता आपण आपलं पीठ छान भिजलेला आहे, त्याचे छान असे एकसारखे गोळे तयार करून घेऊया। आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण एक गोळा घेऊन त्याची छान अशी पारी लाटायची आहे। मोदकासाठी पारी खूप पातळ किंवा खूप जाडही करायची नाही, मीडियम अशी लाटून घ्यायची आहे। याप्रमाणे आता आपण पारीमध्ये
2 चमचे सारण भरून घ्यायचे आहे आणि दोन्ही टोकं एकमेकांना जोडून सर्व टोके एकत्रित करून त्याची गुंडाळणी करायची आहे आणि पोटलीचा आकार द्यायचा आहे। याप्रमाणे छान असे दाबून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही। याप्रमाणे आपला पोटली मोदक तयार आहे। बघा किती सुंदर दिसतोय। तुम्हाला अजून एक मोदक मी करून दाखवते। छान अशी पारी लाटून घ्यायची आहे। आता 2 चमचे सारण घालून दोन्ही टोके एकमेकांना जोडून आणि सर्व टोके एकत्रित करून त्याची छान अशी गुंडाळणी करायची आहे आणि घट्ट असं दाबून घ्यायचं आहे। याप्रमाणे पोटलीचा आकार देत आपला मोदक तयार करायचा आहे। याप्रमाणे आता आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। हे सर्व पोटली मोदक आपले रेडी आहे। आता आपण तळून घेऊया। कढईमध्ये तेल घालून मी गरम करून घेतले आहे। आता आपण एक एक पोटली मोदक सोडून तळून घेऊया। मोदक मध्यम आचेवरच तळायचे आहे जेणेकरून पोटली मोदक छान तळल्या जातील आणि कुठेही कच्चे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। छान असे हलवत हलवत मंद आचेवर तळायचे आहे। सर्व बाजूंनी मोदक तळून घ्यायचे आहे। आपले मोदक तयार आहेत। आपण हे काढून घेऊया। आता आपण बाकीचे देखील मोदक तळून घेऊया। हे मोदक आपण मंद आचेवरच तळायचे आहे। छान असे मोदक तळून रेडी आहे। आता आपण हे देखील मोदक काढून घेऊया। पोटलीचे मोदक आपले तळून झालेले आहेत। पोटली मोदक तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।